गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता आपण मराठी व्याकरण टेस्ट 2 बघणार आहोत. टीएटी सीटीईटी साठी उपयोगी. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथे आपली ऍप दिलेले पीएससीसो अकॅडमी प्ले स्टोर वर जा, ही ऍप डाउनलोड करा आणि इथे काही अडचण असेल तर मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकतात. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या ग्रुपची सुद्धा लिंक उपलब्ध होऊन जाईल, तिथून तुम्ही जॉईन व्हा. या ऍपवर संपूर्ण व्याकरण तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आता आपण वेळ न घेता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. आणि तुम्हाला माहिती आहे ह्या परीक्षा कोण पास होतं? जो विद्यार्थी या वापर करता येतो ज्ञानाचा तो विद्यार्थी पास होतो. फक्त पाठांतर करणारा विद्यार्थी नापास होतो. आता पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. ऐश्वर्या काल नाशिकला जात होती. बघा, ऐश्वर्या काल नाशिकला जात होती. काल नाशिकला जात होती असं तुम्हाला विचारलेलं होतं. म्हणजे ते अजून गेलेली आहे का? तर अजिबात नाही. म्हणजे क्रिया काय आहे? क्रिया अजून अपूर्ण आहे, कारण ऐश्वर्या काल नाशिकला जात होती म्हटलंय. क्रिया पूर्ण झालेली नाही. पहिलं दिलेलं साधा भूतकाळ. आता बघा, फक्त तुम्ही समजून घ्या. फक्त काही विद्यार्थी काय करतात, फक्त उत्तर सांगा आणि पुढे जा, असं कधीच करू नका. जेणेकरून जर प्रश्न फिरवला तर तुम्हाला उत्तर पुढच्या प्रश्नामध्ये पण देता आलं पाहिजे. आता साधा भूतकाळ काय म्हणतो बघा, ऐश्वर्या नाशिकला गेली. बघा, साधा भूतकाळ काय म्हणेल? ऐश्वर्या नाशिकला गेली. रीती भूतकाळ काय म्हणतो? ऐश्वर्या नाशिकला जात असे रीती म्हणतो. अपूर्ण भूतकाळ काय म्हणतो? ऐश्वर्या काल नाशिकला जात होती, हा अपूर्ण भूतकाळ म्हणतो. आणि पूर्ण भूतकाळ काय म्हणेल? ऐश्वर्या काल नाशिकला गेली म्हणेल. काय म्हणेल? गेली म्हणेल. म्हणजे मुद्दा कळाला. फक्त विद्यार्थी जर तुम्हाला 100% पास व्हायचं असेल परीक्षेमध्ये, तर एका प्रश्नामधून कसे प्रश्न निर्माण होतात हे सुद्धा तुम्हाला बघावं लागतं. म्हणजे अपूर्ण भूतकाळ काय म्हणतो? ऐश्वर्या काल नाशिकला जात होती, म्हणजे क्रिया अजून अपूर्ण आहे. फक्त उत्तर एक. मुलं कोणते नापास होतात का? फक्त त्यांना एकच उत्तर पाहिजे आणि लगेच पुढे निघून जातात. पण जर प्रश्न फिरवला तर तुम्हाला उत्तर सुद्धा देता आलं पाहिजे. आता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा, तुम्हाला दिलेला आहे. पुढील वाक्यात विशेषण कोणते? आता पुढील वाक्यामध्ये विशेषण कोणते? सगळ्यात महत्वाचं, काही लोकांना विशेषण सुद्धा कळत नाही. हाय अशी परिस्थिती. बघा, गंगा काय आहे? तुम्हाला माहिती, विशेष नाम आहे. हिमालय काय आहे? विशेष नाम आहे. पण गुलाबी काय आहे? तुम्हाला माहिती आहे, विशेषण आहे. आणि पर्वत काय आहे? सामान्य नाम आहे. पर्वत काय आहे? सामान्य नाम आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पेपरामध्ये सुद्धा तुमचं डोकं चाललं पाहिजे, तेव्हा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचतात. नाहीतर मग 4 ऑप्शनांचा विचार करत बसणार, नक्की नापास होणार. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा, काळजीपूर्वक समजून घ्या, समजण्यावर जास्त भर द्या. रुपाली, बघा, रुपाली लाडू खात आहे. बघा, आता रुपाली लाडू खात आहे, एवढं आपण रुपाली लाडू खात आहे, क्रिया पूर्ण झाली काय पहिलं विचार करायचा. रुपाली लाडू खात आहे म्हणजे क्रिया अजून पूर्ण झालेली नाही. म्हणजे ती काय? लाडू खात आहे म्हणजे क्रिया चालू आहे. वरील वाक्याचा काळ ओळखा असं तुम्हाला विचारलंय. आता साधा वर्तमान काळ काय म्हणेल? रुपाली लाडू खाते. साधा वर्तमान काळ काय म्हणेल? म्हणजे बघा, मी विश्लेषण यासाठी देतोय का जर या अँगलने प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर परत देता पण आलं पाहिजे. रुपाली लाडू खाते, साधा वर्तमान काळ असेल. रीती वर्तमान काळ काय म्हणतो? रुपाली लाडू खात असते किंवा नेहमी लाडू खात असते. काय होईल? रीती होईल. पूर्ण वर्तमान काळ काय म्हणेल? रुपालीचा लाडू खाऊन झाला, याला पूर्ण म्हणू. पण अपूर्ण वर्तमान काळ काय म्हणतो? का रुपाली लाडू काय आहे? खात आहे. म्हणजे क्रिया काय? चालू आहे. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला समजून घ्यावे लागतात. त्याच्यानंतर प्रश्न चौथा बघा, व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ चांगला दिसत नसेल, युट्यूबला सेटिंग असेल तिथून व्हिडिओची क्वालिटी वाढवू शकतात. बघा, प्रश्न चौथा, पूनम दररोज अभ्यास करत असते. बघा, पूनम काय करते? दररोज अभ्यास करते. दररोज. आता दररोज म्हणजे याचा अर्थ काय? नेहमी म्हणजे क्रिया काय घडत आहे? सतत घडत आहे. अभ्यास करत असते. मग आता काय आहे? साधा आहे का? तर अजिबात नाही. पूनम अभ्यास करते, साधा. पूर्ण वर्तमान काळ काय होईल? पूनमचा अभ्यास झाला. पूनमचा अभ्यास झालेला आहे किंवा झालेला आहे, याला काय होईल? पूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळ काय म्हणतो? अपूर्ण वर्तमान काळ, पूनम अभ्यास करत आहे. आणि रीती वर्तमान काळ काय म्हणतो? पूनम दररोज अभ्यास करते किंवा नेहमी अभ्यास करते. म्हणजे ज्या ठिकाणी क्रिया सतत चालू असेल त्याला रीती म्हटलं जातं. कळालं? ज्या ठिकाणी क्रिया सतत चालू असते त्याला रीती म्हटलं जातं. ज्या ठिकाणी क्रिया अपूर्ण आहे, अजून पूर्ण झाली नाही, त्याला अपूर्ण म्हटलं जातं. आणि पूर्ण म्हणजे ज्या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे त्याला आपण पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. बघा, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला समजून घ्यावे लागतात. बघा, त्याच्यानंतर तुम्हाला देशाचे शब्द सुद्धा विचारले जातात आणि आगत शब्द सुद्धा विचारले
जातात. आता खूप लोकांना आगत आणि देशेश पण माहित नाही. आता आपण समजून घेऊ. जरी माहित नसेल तर मी तुम्हाला समजून देतो. पुढीलपैकी देशज शब्द नाही. बघा आता देशज म्हणजे काय, मूळ भाषेतले, मूळ म्हणजे आपली मराठी भाषा आहे, ज्या मराठी भाषेतले मूळ शब्द आहे त्यांना देशज म्हटले जातं. आणि आपल्या भाषेमध्ये जे विदेशी शब्द मिसळलेले असतील त्यांना काय म्हटलं जातं, आगत. बरोबर आहे का नाही? आगत शब्द म्हटलं जातं. आगत आणि देशज हे दोन प्रकार पडतात. आता तुम्हाला माहिती आहे धोतर काय, मूळ मराठी भाषेतला शब्द आहे, आपल्या मराठी मूळ भाषेत. लुगडे पण काय, मूळ मराठी भाषेतला शब्द आहे, त्याला देशज म्हटलं जातं. मुलगी काय, मुलगी काय, मूळ मराठी भाषेतील शब्द आहे. पण पुत्र हा शब्द कुठल्या भाषेतून आलेला माहितीये का, संस्कृत भाषेतून आलेला आहे. म्हणजे काय झाला, तो आगत झाला. म्हणजे दुसऱ्या भाषेतून शब्द जे मराठी भाषेत येतात त्याला आपण आगत म्हणतो, आणि देशज म्हणजे मूळ भाषेचे शब्द. अशा पद्धतीचा हा एक प्रकार असतो. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, फक्त काळजीपूर्वक समजून घ्या. आणि सीटीएटी किंवा टीएटी परीक्षा नापास कोण होतं माहितीये का, जे विद्यार्थी फक्त त्यांना उत्तरच पाहिजे, फक्त मला उत्तर सांगून द्या पुढे जा, जे विद्यार्थी नापास होतात. पण जे विद्यार्थी म्हणतात की सर विश्लेषण पाहिजे, जेणेकरून आम्हाला वेगळ्या अँगलने जर प्रश्न विचारला तर आम्हाला उत्तर देता आला पाहिजे, ते पोरं पास होतात. त्याच्यानंतर प्रश्न 6 बघा, पुढीलपैकी कोणता शब्द गुणवाचक विशेषण प्रकाराचा नाही. गुणवाचक, आता तुम्हाला गुणवाचक माहित असेल, बरोबर आहे का नाही? आता आपण गुणवाचक कशाला म्हणतात, का ज्यातून तुम्हाला स्वभाव कळत असेल किंवा त्याची चव कळत असेल त्याला आपण गुणवाचक म्हणतो. आता उदाहरणार्थ कडू आहे, कारले कडू आहे, काय आहे, गुणवाचक. दृष्ट, दुर्योधन दृष्ट होता. आता आळशी, कुंभकर्ण आळशी होता. झाले, गुण कळाला तुम्हाला, त्या आळशी मानवातील कळाला, कडू म्हणजे पदार्थातील कळाला. पण चांदी काय, तुम्हाला माहिती आहे चांदी काय, पदार्थवाचक आहे. काय, चांदी काय, पदार्थवाचक आहे. म्हणजे काय झालं, तुमचं काय उत्तर आहे, चांदी काय म्हणजे प्रकार, विशेषणाचा प्रकार नाही तर चांदी नाही, चांदी काय, पदार्थवाचक आहे. मग जर समजा तुम्हाला प्रश्न फिरवला, प्रश्न फिरवताना काय करतील माहितीये का, ही समजा आता चांदी आहे ना, चांदी, सोने, साखर तीन देऊन देतील आणि वर विशेषणाचा प्रकार आहे, विशेषणाचा प्रकार आहे, आणि कडू काय असेल, मग तुमचं उत्तर होऊन जाईल. म्हणजे फक्त प्रश्न फिरला, तुम्हाला उत्तर सुद्धा फिरवता आलं पाहिजे. आणि खूप विद्यार्थी काय करतात, फक्त आम्ही, काही विद्यार्थी बघा, प्रत्येकाची वैयक्तिक भिन्नता असते, त्यामुळे आपल्याला काही गोष्टी माहित नाही ना, तर बॅच फार महत्वाची असते, तिथे तुम्हाला सर्व गोष्टी आकलन होतात. बघा प्रश्न 7, गड आला, बघा गड आला, गड आला पण सिंह गेला. काय म्हटले बघा, गड आला पण सिंह गेला. पण या शब्दाची जात कोणती, बघा पण, पण हा शब्द जो आहे, या पण या शब्दाची जात विचारली तुम्हाला. आता कोणता, केवळ वाक्य आहे का, तर अजिबात नाही. शब्दयोगी आहे का, तर अजिबात नाही. शब्दयोगी म्हणजे काय, टेबलावर, झाडावर, याला आपण शब्दयोगी. याला काय म्हटलं जातं, उभयन्वयी म्हटलं जातं, जेणेकरून दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतो, त्याला उभयन्वयी अव्यय असं म्हटलं जातं. कळलं? अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला उत्तर देता आली पाहिजे. त्याच्यानंतर इथे पण लक्ष द्या, बारकाईने मी तुम्हाला समजून देतो. आपल्या क्लासमध्ये एवढे तुम्हाला मी फक्त अवधारणा सांगून देण्यात महत्व मानत नाही, विद्यार्थ्यांना आकलन. कारण खूप ठिकाणी काय करतात, फक्त 10% विद्यार्थ्यांसाठी क्लास घेतात. 10% म्हणजे काय, ज्यांना उत्तर पटकन येतं त्यांच्यासाठी क्लास घेतात. अरे बाबा, 90% सामान्य विद्यार्थी, त्यांनी काय करायचं, आपला क्लास 90% सामान्य विद्यार्थ्यांसाठी आहे, कारण त्यांना विश्लेषणाची आवश्यकता असते. फक्त 10% विद्यार्थी पास झाले, तो क्लास सक्सेस नाही. तो सगळ्यांना घेऊन चालत असेल, तो क्लास सक्सेस असतो. हे पहिलं महत्वाचं आहे. प्रश्न 8, आज खेळायचा तास असल्यामुळे, बघा आज खेळायचा तास असल्यामुळे शिक्षक 2-2 विद्यार्थ्यांना मैदानावर खेळायला सोडत आहेत. बघा शिक्षक किती विद्यार्थ्यांना सोडत आहेत, 2-2. मग तुम्हाला हे विचारलं का 2-2 संख्या विशेषणाचा प्रकार कोणता. आता तुम्ही संख्या विशेषण बघितलं असेल तर तुम्हाला नक्की कळेल, जर बघितलं नसेल तर मी थोडं समजून देतो, म्हणजे जेणेकरून तुमचा गोंधळ होणार नाही. म्हणजे 2-2 काय विचारले तुम्हाला, 2-2 संख्या विशेषणाचा प्रकार कोणता. आता आवर्तीवाचक कशाला म्हटलं माहितीये का, आवर्तीवाचक म्हणजे ज्या ठिकाणी तुमचे, आपण ज्या वेळा म्हणतो बघा, तो माझ्यापेक्षा दुप्पट आहे, तो माझ्यापेक्षा दुप्पट बलवान आहे, तो चौपट आहे, म्हणजे आपण सहज म्हणतो चंद्रापेक्षा सूर्य हा चौपट आहे. ज्या वेळा एखाद्या गोष्टीची आवर्ती दाखवली जाते तिला आवर्ती म्हटलं जातं. पण इथे आवर्ती संदर्भात बोललं गेलं का, तर अजिबात नाही. क्रमवाचक कशाला म्हटलं जातं माहितीये का, क्रमवाचक म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला क्रम करतो, मी 5व्या मजल्यावर राहते, मी 6व्या मजल्यावर राहते,
मी 5व्यांदा परीक्षा देत आहे किंवा मी 10व्यांदा परीक्षा देत आहे, म्हणजे ज्या ठिकाणी त्याला क्रमवाचक असं म्हटलं जातं, पण आपल्याला तसा क्रम इथे येत नाही. गुणवाचक कशाला म्हटलं, आता मी तुम्हाला सांगितलं गुणवाचक म्हणजे त्यानं दृष्ट असेल, चांगुलपणा म्हणजे आळसी असेल, हा कळत असेल, पण इथे ते पण होत नाही. पृथक वाचन मध्ये काय होतं, पृथक म्हणजे या शब्दाचा अर्थ काय होतो, वेगळे करणे. मराठीत अर्थ समजून घ्या, पृथक म्हणजे वेगळे करणे. आता वेगळे करणे पृथक वाचनामध्ये काय होतं माहितीये का, आता तुम्हाला समजूनच देतो हा टॉपिक. पृथक वाचन म्हणजे ज्या ठिकाणी वेगळा करण्याचा वेगळं जाणवत असेल, म्हणजे उदाहरणार्थ शिक्षक दोन दोन विद्यार्थ्यांना वेगळं करत आहेत, दोन दोन विद्यार्थ्यांनी, म्हणजे बघा एक गट आहे, या गटामधून फक्त आता काय करा, दोन दोन विद्यार्थी काय करा, इकडे या. म्हणजे काय झालं, या गटामधून दोन वेगळे म्हणजे पृथक करणे. आपण सहज म्हणतो प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक चॉकलेट वाटा, एक एक चॉकलेट वाटा म्हणतो ना आपण, म्हणजे पृथक वाचन यालाच म्हटलं जातं. दोन दोन विद्यार्थी, आपण म्हणतो पाच पाच विद्यार्थ्यांचा गट बनवा, किती, पाच पाच म्हणजे वेगळं, म्हणजे अशा पद्धतीचं पृथक म्हणजे वेगळं करणे. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 9 बघा, प्रश्न 9 काळजीपूर्वक समजून घ्या, घाई करू नका. मुंबईतल्या इमारती फार उंच आहेत, वरील वाक्यातील विशेषण कोणते. बघा, इमारती कुठल्या, मुंबईतल्या. मुंबईतल्या इमारती फार उंच आहेत, वरील वाक्यात विशेषण कोणते, असा प्रश्न विचारलेला आहे. आता विशेषण कोणते, आता तुम्हाला बारकाईने, आता इमारत काय झालं, सामान्य नाम झालं. काय झालं, सामान्य झालं. कळालं ना, सामान्य नाम. इमारत सामान्य नाम. मुंबई काय झालं, विशेष नाम झालं. काय झालं, विशेष नाम झालं. विशेष नाम. उंच काय झालं, तुमचं विशेषण झालं. उंच काय झालं, विशेषण झालं. आता मुद्दा कळाला. म्हणजे तुम्हाला सुद्धा पेपर देत असताना आपलं असं डोकं चाललं पाहिजे, नाही बाबा इमारत काय आहे, सामान्य, मुंबई काय आहे, विशेष आहे, विशेष नाम आहे, आणि उंच काय, विशेषण आहे. म्हणजे अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्याचं पेपर देताना डोकं चालतं, तो काय करतो, ऑप्शन बाहेर काढतो. म्हणजे कसं, पेपर देत असताना काय करायचं, सगळ्यात महत्वाचं सांगतो. आता कधी कधी 4 ऑप्शन तुम्हाला गोंधळात टाकतात, मग पास व्हायचं एकच मुख्य कारण म्हणजे तुम्हाला ऑप्शन बाहेर काढता आलं पाहिजे. आता जो हुशार विद्यार्थी असेल तो काय, सर इमारत बाहेर गेलं, मुंबई विशेष नामामुळे बाहेर गेलं, फार तर हा येतच नाही, उरलं माझं उंच. झालं का नाही, म्हणजे अशा पद्धतीने उत्तरापर्यंत जाता येतं. त्याच्यानंतर प्रश्न 10 बघा, काळजीपूर्वक समजून घ्या, काळजीपूर्वक समजून घ्या. व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. मी नेहमी गावाला जात असते. बघा, मी नेहमी काय असते, मी नेहमी गावाला जात असते, वरील वाक्याचा काळ ओळखा. बघा, आता नेहमी जात असते म्हणजे क्रिया काय चालू आहे, सतत चालू आहे. मी तुम्हाला वर विश्लेषण दिले, सतत क्रिया ज्या ठिकाणी असेल तर रीती असतो, रीती असतो. साधा वर्तमान काळ येईल का, मी गावाला जातो, अजिबात नाही. पूर्ण मी गावाला गेलो आहे, पूर्ण. मी गावाला जात आहे, अपूर्ण. रीती काय म्हणतो, मी नेहमी गावाला जात असते. काय असते, जात असते. मुद्दा कळाला. आता तुमचा शेवटचा प्रश्न. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. कशा पद्धतीचं वाटलं हे नक्की मला सांगा. प्रश्न 11, मी आंबा खातो. काय म्हटले, मी आंबा खातो. काय, मी आंबा खातो. काय, साधा भूतकाळ तुम्हाला दिसतोय, मी आंबा खातो. आता हे वाक्य मी तुम्हाला इतर काळांमध्ये पण करून देतो, म्हणजे जेणेकरून तुम्ही पेपरामध्ये गोंधळ घालणार नाही. मी आंबा खातो, आता तुम्हाला कळून गेलं का, साधा वर्तमान काळ आहे, मी आंबा खातो. कळालं. आता पूर्ण वर्तमान काळ काय म्हणेल बघा, पूर्ण वर्तमान काळ काय म्हणेल, मी आंबा खाल्लेला आहे. पूर्ण वर्तमान काळ, मी आंबा खाल्लेला आहे म्हणजे क्रिया काय झाली, पूर्ण झाली. अपूर्ण वर्तमान काळ, मी आंबा खात आहे, अपूर्ण. आणि रीती वर्तमान काळ काय म्हणतो, मी आंबा खात असतो. खात असतो, खात असतो म्हणजे क्रिया काय करत असतो, सतत चालू असते. अशा पद्धतीचे व्याकरण सुद्धा समजून घ्यावं लागतं. पाठांतर किंमत नाही, पाठांतराला किंमत नाही. आणि सीटीएटीचा पेपर असेल, ह्या पेपरामध्ये किंवा टीएटीच्या पेपरामध्ये तुमचं डोकं तिथे चाललं पाहिजे, तुमचे विचार चालले पाहिजे. तुम्ही किती पाठांतर केले, किती पुस्तक वाचले याला किंमत नाही. सीटीएटी मध्ये तर तुम्ही किती ज्ञान मिळवलं याला किंमत नाही. तुमचं आकलनानुसार तो प्रश्नाचं उत्तर तिथे भेटतंय का. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करा. आणि कारण एवढ्या कमी फी मध्ये तुम्हाला कुठेच बॅच भेटत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, जे तुम्हाला आकलन सोप्या शब्दात होतं याला फार महत्व आहे. तुम्हाला एक सांगतो, 10% 5% असे विद्यार्थी असतात ना, ते काय करतात, स्वतः पण बॅच लावत नाही आणि दुसऱ्याला पण लावू देत नाही. आम्ही कधी लावले नाही. अरे उद्या चालून तू नापास झाला तर तुझ्या बरोबर हे 10 जण कशाला घेऊन जातो. त्यामुळे आपण जीवनात आपण काय करतो, सेफ्टी ठेवतो. प्रत्येकाच्या जीवनात आपण काय म्हणतो, दुसऱ्याच्या नादी लागून माझं करिअर बर्बाद होईल, चालेल का, तर अजिबात नाही. त्यामुळे तू लाव नाही तर नको लावू, पण मला त्या गोष्टीची गरज आहे, बरोबर आहे का नाही, मला त्या गोष्टीची गरज आहे, मला ते केलंच पाहिजे. मला परत परत पेपर द्यायला नाही जमणार, तू 10 वेळा, तू रिकामटा आहे,
तू जाशील 10 वेळा. त्यामुळे तुम्ही पण एक विचार करा का पेपर द्यायचा जेव्हा आपण बॅच लावतो ना त्यावेळेला दुसऱ्यानी लावली म्हणून मी लावेल किंवा दुसरा लावत नाही म्हणून मी लावणार नाही असं करू नका. तुम्हाला तुमची आंतरिक गरज बघा. तुम्हाला सर्व जर येत असेल हा तर नका लावू, पण तुम्हाला काही गोष्टी कमीच पडतात याचा अर्थ काय करायला पाहिजे, तुम्ही बॅच लावा. तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे आणि जगात तुम्हाला माहितीये कुठल्याही गोष्टी गुरु लागतोच. हे जगात मी असेल नाही तर कोणी असेल, हे तुम्ही पहिले समजून घ्या. चालेल, व्हिडिओ लाईक करा.